मध्ये आणि स्थानिक तुमच्या नेत्यांनी आरोप केला जवळपास 5 कोटी हे वाटपासाठी आले होते आणि ते शिवसैनिकांनी पकडून दिले आणि तिथेही आता शासकीय अधिकाऱ्यांची कालपासून इन कॅमेरा संपूर्ण सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते आहे, पैसे मोजले जात आहेत, असे सगळे आरोप होते। महाराष्ट्रातला भ्रष्टाचार हा कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे? कोणत्या थरापर्यंत गेला या राज्यातला भ्रष्टाचार? तर विधिमंडळापर्यंत पोहोचला। पवित्र जागा लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला आपण मंदिर म्हणतो, लोकशाहीचं, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, तर या राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला, विधानसभेपर्यंत पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मूक समर्थक आहेत। अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी ज्याला म्हणतात, ही एक अत्यंत महत्त्वाची विधिमंडळ समिती आहे। म्हणजे शासनाची जी कामं होतात शासनातर्फे ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाहीत याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं, अशा अनेक कामं त्या कमिटीच्या द्वारे होत असतात। पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन, खास करून अध्यक्ष अर्जुन खोतकर, जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले, आमच्याकडेच होते, ते निष्ठेचा आणाभाका फार खायचे। एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ, बरं का, उंदीर आणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले, ईडीला घाबरून गेले, ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर, त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं, ते यासाठीच दिलं। काल धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली। ही अंदाज समिती, त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी। पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पीए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली। 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती, 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होणार होते। लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता। 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय, 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत, 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत, नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली। सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन, अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली। त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। हे राज्य कुठे चाललं आहे? शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे, माजी आमदार, आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली। खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे, ते नेहमी लढत असतात। गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली, तेव्हा 102 मधले जे लोक होते, गोटे आणि शिवसैनिक येत आहेत हे कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले। आमची अशी मागणी होती शिवसेनेची, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख
अँटी करप्शन ब्युरो जे आहे जिल्ह्यात त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. 4 तास 5 तास अनिल गोटे आणि शिवसेने तिथे ठिया मांडून बसले, तरीही ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, EOW, ED, त्यांचं काम आहे. एवढी मोठी रक्कम 5 लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना. शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले, त्यातले टाळं उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल. आता सगळे काखा वर करतील, तो मी नव्हेच, पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले. हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ED आणि CBI कडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले आतापर्यंत